शाळेच्या आतली ही दृश्य आपण पाहतो। हा सकाळचा व्हिडिओ आहे ज्यावेळेला पालकांनी शाळेच्या बाहेर आंदोलन केलं होतं। त्यानंतर शाळेच्या आत पालक शिरले होते आणि त्यांनी इथे तोडफोड केलेली आहे। संतप्त पालकांनी इथे शाळेमध्ये तोडफोड केली त्यावेळीची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतो। सकाळी 9:30 ते 10च्या सुमारास पालक मोठ्या संख्येने जमण्यास सुरुवात झाली होती। शाळेसमोर पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील तैनात होता, पण पोलिसांना झुगारून आंदोलक हे शाळेमध्ये घुसले। शाळेचं गेट त्यांनी तोडलं आणि त्यानंतर मोठा जमाव शाळेत शिरला आणि शाळेची तोडफोड करण्यात आली। या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागला। इतकंच नाही तर या शाळेच्या परिसरात अश्रुधुराच्या नळकांड्या देखील पोलिसांना फोडाव्या लागलेल्या आहेत। पोलिसांनी रूट मार्च देखील केलाय या शाळा परिसरात। तर ज्यावेळेला पोलिसांनी या ठिकाणी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या त्यावेळीची ही दृश्य आहेत। मोठ्या संख्येने पालक या ठिकाणी जमले होते। अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यानंतर ज्या अश्रुधुराचे बॉम्ब होते ते अश्रुधुराचे नळकांड्या देखील आंदोलकांनी पोलिसांवरच भिरकावलेले आहेत। पोलीस मोठ्या संख्येने शाळेच्या गेटवर जमलेले होते आणि या गेटच्या दिशेनेच एकाने अश्रुधुराची नळकांडी पोलिसाच्या दिशेने भिरकवलेली या दृश्यांमध्ये आपल्याला दिसत आहे। आणि ज्या गेटवर पोलीस उभे आहेत ते गेट सुद्धा आंदोलकांनी त्यानंतर काही वेळाने तोडलंय। त्यानंतर आंदोलक मोठ्या संख्येने आत घुसले। तर ही रेल्वे स्टेशनवरची ही आत्ताची दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। काही महिलांशी पोलिसांनी या ठिकाणी संवाद साधलेला आहे, त्यांची देखील समजूत काढण्याचा प्रयत्न केला। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी इथे यावं आणि आपलं म्हणणं ऐकून घ्यावं अशी आग्रही मागणी या आंदोलकांची आहे। पोलीस अजूनही समजूत करतायत आंदोलकांची। या सगळ्या प्रकरणाचा तपास महिला पोलीस अधिकाऱ्यांकडून महिला कर्मचाऱ्यांकडून आम्ही करून घेऊ। इतकंच नाही तर या सगळ्या प्रकरणाची सुनावणी महिला जज समोर घेऊ आणि 3 महिन्यात हा तपास पूर्ण होईल याची खात्री मी तुम्हाला देतो असं पोलीस अधिकारी वारंवार आंदोलकांना सांगतात। तर संतप्त महिलांकडून इथे पोलिसांना सवाल देखील करण्यात आलेले आहेत। त्यानंतर अजूनही आरोपीला फाशी द्या अशी आग्रही मागणी इथे आंदोलकांकडून केली जाते। इतकंच नाही तर आरोपीला एकतर आमच्या ताब्यात द्या नाहीतर तात्काळ आरोपीला फाशी द्या अशी भूमिका आंदोलकांनी घेतलेली आहे। पण आपण घटनेनुसार चालतो आणि कायद्याप्रमाणे असं आपल्याला करता येत नाही असं समजावून सांगण्याचा पोलीस प्रयत्न करतायत आंदोलकांना। मग तसं नसेल तर मुख्यमंत्र्यांनी इथे आमच्याशी बोलायला यावं अशी भूमिका तशी मागणी आंदोलकांमधल्या काही घटकांनी केलेली आहे। याच आंदोलकांच्या शिष्टमंडळाची आता पोलिसांसोबत चर्चा आहे। तुमच्यातल्या 10 जणांनी शिष्टमंडळ बनवून आमच्यासोबत चर्चा करावी अशी विनंती पोलिसांनी केलेली होती आणि या विनंतीला मान देत 10 जणांचं शिष्टमंडळ पोलिसांची चर्चा करते। आणि दुपारी 1 वाजताची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। पोलिसांनी आंदोलकांना हटवण्यासाठी इथे सौम्य लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलकांनीच पोलिसांवर इथे दगडफेक केली आहे। यामध्ये 3 ते 4 पोलीस जखमी देखील झालेले आहेत। त्यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा सामंजस्याची भूमिका घेतलेली आहे आणि जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केलाय। मात्र ज्यावेळेला म्हणजे आंदोलकांनी दगडफेक सुरू केली त्यावेळीची ही दृश्य आपण पाहतो। त्याचबरोबर संतप्त आंदोलकांनी या ठिकाणी पोलिसांना आणि सरकारला देखील काही सवाल केलेले आहेत। आमची मुलं सुरक्षित कशी असा सवाल या ठिकाणी या महिलांनी देखील केलेला आहे। महिला देखील मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। मेडिकल रिपोर्ट यायला एवढा उशीर का लागला, आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर का आली असा सवाल या संतप्त आंदोलकांनी केला आहे। मेणबत्ती नको तलवार हवी असे बोर्ड सुद्धा काही आंदोलकांनी हातात घेतले। त्यावरून आंदोलकांच्या मनातला संताप त्यांच्या भावना नेमक्या कोणत्या दिशेने जात आहेत त्याचा अंदाज आपल्याला येतोय। आणि आता शिष्टमंडळासोबत आंदोलकांचं जे शिष्टमंडळ आहे त्यासोबत पोलिसांची चर्चा सुरू आहे। पोलीस त्यांना कारवाईबद्दल आश्वस्त करतायत। या प्रकरणाचा तपास महिला अधिकाऱ्यांकडून होईल, त्याचबरोबर या प्रकरणाची सुनावणी महिला जज कडून होईल। चार्जशीट लवकरच फाईल करू, मेडिकल रिपोर्ट सुद्धा येतील आणि 3 महिन्यात या प्रकरणाचा तपास पूर्ण करू असं आश्वासन पोलीस देत आहेत आंदोलकांना। अजूनही आंदोलक या ठिकाणाहून हटण्यास तयार नाहीत। पोलिसांकडून वारंवार विनंती केल्यानंतर करण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र अजून देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्ते जे आहेत ते रेल्वे ट्रॅकवरती बसलेले दिसून येत आहेत। एकंदरीत या ठिकाणी लाठीचार्ज करण्याची शक्यता वर्तवत या ठिकाणी दगडफेक देखील पोलिसांवरती झालेली आहे। 3 ते 4